भक्त प्रख्यात झाले की अमृताला किंमत कशा आहे म्हणजे एखादा विषय विष आहे आणि एखादी किती वाईट गोष्ट आहे आणि वाईट गोष्ट खाल्यामुळे आहे ते माणसाने मृत्युमुखी पडतो आणि त्याच्यामध्ये त्याचे नाश होतो. पण ते खाल्ल्यामुळं त्याला माहिती तरुण उपाय म्हणून अमृत आहे म्हटलेलं आहे. म्हणून ते विष होतं म्हणून ते अमृताला किंमत आहे. म्हणून चांगला होता म्हणून आहे ते वाईटाला किंमत, वाईट होता म्हणून चांगल्याला किंमत आहे. अशा प्रकारे आहे ते या संजोड आहे ते चालत राहणारेच आहे. अशा प्रकारे आहे ते पांडुरंग आहे. मंबाजी सारख्या लोकांचे कथा श्रीधर स्वामी आहे ते श्रुती लोक सांगू लागले की वाईट होईल पण त्याचं काही हे दोष करू नका, त्याची स्वभावच कसा आहे तुम्ही त्याचं काही नाही. अशा प्रकारचं आहे ते श्रुती लोकांना ते आपले श्रीधर स्वामी बोलायला चालू केले होते. महान कारण स्थळाची तैसी कैसी जगती दीपक ज्योती रावणाच्या योगे निश्चिते श्रीराम सत्कीर्ती पावला. अरे बाबा आपण म्हणतो रावण खराब रावण खराब रावण खराब. अरे रावण खराब कोण म्हणतंय? मी तर रावणाला इथे खराब बनवू शकत नाही. कारण काय रावणा एवढा इथे पुण्यवान काय ते कोणी नव्हतं म्हणलेलं आहे. कारण का रामाला माहिती रावण होता म्हणून रामाची कीर्ती. राम जर ज्या ठिकाणी त्याच्या बायकोला श्रीरामाच्या सीतेमाईला या ठिकाणी सीतेमाईला आपला हे रावण जर घेऊन गेला नसता तर अनेक आहे ते ऋषी त्या ठिकाणी आहे ते पुरा आहे ते ध्यानामध्ये बसलेले होते. ज्या ठिकाणी आहे ते दगड होऊन पडले होते, कोणी झाडामध्ये आहे ते नितरलेले होते सगळे ऋषी. रावणानं ज्या ठिकाणी आपल्या आहे ते माझी सीतेला नेला म्हणून रामाला आहे लंकेला जाण्याचा योग आला आणि योग येत असताना वाटामध्ये आहे ते त्यांनी सगळ्याची भेटी गाठी गेला त्याला झाडा झुडपाचे. त्या झाडा झुडपामध्ये ते ऋषी साधू संत बसले होते म्हणलं त्याचं उद्धार झालेला आहे म्हणलं. म्हणून रावण होता म्हणून रामाची मृत्यूला किंमत आहे. रावणामुळेच रामाचं भाव झालं. अशा प्रकारे हे ब्रह्माची कृपा आहे म्हणूनच तुकाराम महाराजांचं नाव आहे मोठं होणार आहे. श्रीधर स्वामी त्या ठिकाणी ते सोडके लोकांना बोलायला चालू केले. असतही भाषण बहुसात करण्याची नसती मस मग कैसा दाखविता जगनिवास चरित्र विशेष संतांचे. ज्या ठिकाणी अशा प्रकारे आपण ते चोरला चोर ठेवण्यापेक्षा चोर आहे ते तुकाराम महाराजाची म्हैस त्या ठिकाणी हे ते घेऊन गेले म्हणून हे ते कौतुक त्या ठिकाणी हे पांडुरंगाने हे ते आपल्या हे समाज आपल्या हे भक्ताला दाखवायला हे त्याला हे ते वाव भेटली मिळालेला आहे. म्हणून अशा प्रकारे जर ह्या चोरामुळेच हे आहे ते कौतुक याने काय हे तुकाराम महाराजाची किंमत कशी झाली का नाही हे पांडुरंग ज्या ठिकाणी ते खुद त्या चोर रूपी ज्या ठिकाणी ते गोंगलकर सोडून देऊन सुद्धा ते पांडुरंगानं तुकाराम महाराजाचा भाव कसं व्हावं का नाही असे भक्ताचे सुद्धा विचार करतो. अशा प्रकारे म्हणून त्यांनी म्हैस नेले म्हणूनच हे सगळं काही ते चरित्र घडलं असं श्रीधर स्वामी श्रोते लोकांना ते सांगायला चालू केलं. वैष्णव तुका ते अवसरे चरित्र गात असे नाना परे मने भक्तासी पावलासे रे कैसा परे ते ऐका. ज्या ठिकाणी अशा प्रकारे तुकाराम महाराजांना सगळं हे चरित्र हे करत असताना ज्या ठिकाणी हे श्रीधर स्वामी सांगायला चालू केले बाबा हे सगळं करताना भक्ताला हे देवाने हे कशा प्रकारे माहिती पावतो अशा प्रकारचं चरित्र आम्ही सांगणार आहोत. आता स्वामी त्या ठिकाणी हे बोलायला लागले. विष्णूचे कीर्ती नाही के काने मरुणी हिरणे कशपो गणपतीचे म्हणे प्रल्हादाचा धावा ऐकले खामात चक्रपाने प्रगटला. ज्या ठिकाणी आहे ते कारण का संताला ज्या ठिकाणी आपल्या आहे ते भक्तावर ज्या वेळेस ज्या ठिकाणी आहे ते संकट येतो त्या वेळेस पांडुरंगानं तिथे जाऊन त्याची सहाय्य आहे ते करतो. कारण का या ठिकाणी एक उदाहरण मी पहिले बरोबर सांगलो तुझं याच्यावर दुसरं उदाहरण सांगतो म्हणलेलं आहे. कारण का नामदेवाची ज्या ठिकाणी ते झोपडी वाऱ्या पाण्याने ते उधळून जाऊ लागली तर तेव्हा ती पांडुरंगाला चिंता पडली होती. तर माझ्या भक्ताचं आहे झोपं उडलं तर माहिती मला हे लोक नाव दिले. अशा प्रकारे मग ज्या वेळेस कारण का पांडुरंगाच्या भक्तांना हो लखपती कोणाला मिळाले. कारण का वैष्णव बघा तुम्ही कुठेही हरिभक्त आणि वैष्णव भक्त हे गरीब मिळाले लखपती नाही. आणि हे लखपती नाही हे पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा गरीब आहे तो पोटाला कम पडलेला नाही, पोटाला कम पडणारा नाही आणि अपकृती त्याच्या घरामध्ये येणार नाही आणि नाव खराब होणार नाही. लखपती नसतील तर ते आहे देवानं त्याच्या पोटाला आजपर्यंत माहिती उपाशी मारून झोपिणार नाही आणि झोपिला नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी ते ग्रंथ ते सांगायचे चालू केले बाबा. म्हणून हे भक्ताची चिंता हे पांडुरंगाला हे लई राहते आहे.
द्रौपदीचं वस्त्रहरण केल्यामुळं आणि म्हणून या ठिकाणी हे जेवढं महाभारत घडलं आणि श्रीकृष्णानं काय ते त्याला सहाय्य झालं म्हणलेलं आहे. कुठं महाभारतामध्ये कोणाला सत्याच्या मागे आहे ते देव आहे ते सदा उभे राहतो म्हणलं, सत्याला आहे ते उशीर होते म्हणलं. भगवान के पास देर है अंधेर नहीं है, कारण का उशीर आहे पण अंधार तिथे कवाच नाही म्हणे. जेव्हा मी सर्वत्र उजेड राहणार आहे कवाच अंधार पडणार नाही, पण तिथे त्या ठिकाणी टाइम लागणार आहे. आपली एक परीक्षा घेणारी आहे. म्हणून ज्या ठिकाणी आहे ते महाभारताला एका द्रौपदीमुळं जसं आहे ते दुःशासनाने साडी काढला म्हणून तिचं आहे ते महाभारत वाढलं, तशा प्रकारे ब्रह्माजी मोहामुळं तुकाराम महाराजांची कीर्ती वाढली. आज सदर स्वामी त्या ठिकाणी ते बोलायच्या होते. निज भक्ताचे नसाहे उने या सर्व धावला श्री कृष्ण अनंत वसणे सगळी झालं मग सकळ दुजन लाजले. ज्या ठिकाणी आहे ते त्यावेळेला द्रौपदीला आहे ते वस्त्र आपण ते सगळ्याला म्हणजे पाठांतरामध्ये लहान मिळालेलं आहे, त्याचं काही सांगायची गरज नाही. तर मी आहे ते आपल्या ग्रंथामध्ये असं श्लोक निघाले पण सांगावं लागणारच आहे. ज्या ठिकाणी आहे ते पुरा वस्त्र ज्या ठिकाणी श्रीकृष्णानं पुरा आहे द्रौपदीला आहे ते एक त्याचं नकाचं बी अंगी दिसलं नाही म्हणत द्रौपदीचं कोणाला, एक नगबी कोणाला दिसलं नाही. अशा प्रकारे तिला आहे ते सहकार्य आहे ते केला आणि एवढा आहे ते सहकार्य केल्या उशीर सगळ्याला या दुश्मनाने ते नाग वाटते म्हणलं, मुंडे खाली वाटते माझ्या म्हणलं लोक काही नाही. अशा प्रकारे म्हणून त्या ठिकाणी आहे ते भगवंत ज्या ज्या वेळेस आपल्या आहे ते भक्ताला आहे ते त्रास होतो त्या त्या वेळेस धावून येतो. अशा मुळे तुकाराम महाराजांची वेळी चोरी केलेली होती म्हणून चोरापासून आहे ते रक्षण करून तुकाराम महाराजांची वेळी त्या ठिकाणी आहे ते मारण्यासाठी आलेला होता. आज तीर्थर स्वामी श्रोते लोकांना आहे ते तुकाराम व्यवस्था चालू केलेली पवित्र साधूचा प्रतिफळ स्वधर्म स्थापाचे निजामे सकळ म्हणून न पाहता काळ वेळ अवतरे घर निळ निजामे. ज्या ठिकाणी आहे ते अवतेर घड निळ निजामे, ज्या ठिकाणी आहे ते कोणताच वेळ काळ काहीच पाहत नाही म्हणलेला आहे. कारण का वेळ काळ देवापाशी काही नाही म्हणलेलं. तुम्ही बघा आपल्याला हे नामचिंतन करत असताना कारण का तुकाराम महाराजांना असं म्हणत होतं की मला बाबा म्हणजे जांभळी आली तरी मला हे देवाचं नाव त्याच्यामध्ये खुंटर असं हे तुकारामाचे शब्द आहे म्हणलंय. कारण का जगत अनेक धर्म चरित्र आहे म्हणलं आहे. कारण आपण ते दुसरं वाचत बसतो होती विधवाचा आपला टाइम नाही म्हणत सध्या. म्हणून अशा प्रकारे आहे ते ज्या वेळेला आहे देवाचं नामचिंतन करतात तुकाराम असं म्हणते मला शिंक आणि जांभळी हे दोन्ही जण गोष्टी आले तर मला हे देवाचं आहे ते खंडन पडतं. अशी एवढी मोठी महान भक्त महान आहे ते देवाचे आहे ते कोण संत होते तुकाराम महाराजांना. म्हणून अशा संताला ते काय वेळ काळ आहे प्रार्थनेप्रमाणे ज्या ठिकाणी त्याला ते सहाय्य होतोच असं श्रीधर स्वामी त्या ठिकाणी बोलायला चालू केले. मधला भाषा शर्यती कलियुगाची तू अद्भुत ख्याते भक्तासाठी जाणं पते रुक्मिणी पते शोषित या ठिकाणी आहे ते भक्तासाठी अनेक कष्ट. कारण का माणसाला बघा भक्तासाठी देवाला आहे ते काय काय व्हावं लागलं, अनेक रुपये व्हावं लागलं, अनेक जणांची काय केलं आपला माहिती आहे कोणाचे जाळ तो लागत येतला कोणाचे ढोरच गावला कोणाचे काहीच केला. कारण तो कशासाठी भक्तासाठी अनेक तकलीफ त्या भक्तासाठी आहे ते देवाला उठावं लागतं आणि भक्ताचं आहे ते संरक्षण करावं लागतं. असं त्या ठिकाणी स्वामी बोलायला केले होते. सावकामळे भक्त प्रेमाच्या जपाशी जाय लपावे असे मागत स्थळ उदर तत्काळ चिरले. ज्या ठिकाणी संत ज्या ठिकाणी ते संत बी आपल्या इथे कमी होते म्हणलेला आहे. कारण का हृदयबंदी खाना केला आता आहे ते विठ्ठल गोंडीला. म्हणून ज्या ठिकाणी ते सावत्र माळ्याच्या आहे ते मळ्यामध्ये आहे ते त्या ठिकाणी ते पांढरून आहे ते पोहोचले की मळवा म्हणलं सावत्र माळ्या माझ्या मागे चोर लागलेले आहे तर मी आधी लपू कुठं लपा तर मला जागा नाही. कारण का सावत्र माळ्याला असं माहित आहे की बाबा पांढरंगाला लपायला जागा कुठं की पांढरंग नाही ती जागाच नाही, पांढरंग नाही ती जागाच नाही पण पांडुरंगाला लपू कुठं म्हणलेला. अरे संत होता ना महान होता. म्हणून आता काय करावं म्हणलं गेलं की ठरवून आपल्या इळा आपल्या छातीला ते भांडला बस म्हणलं माझ्या हृदयामध्ये. अशा प्रकारचा एवढा मोठा महान भक्त सावतामाळीच्या पांडुरंगाला आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी दाखवून केलेला होता. ज्याच्या रोमरेने सगळ्या श्रेष्ठी तू आणि भक्ताच्या सामावे पोटे सावच्या पाशी बुज गोष्टी बोले जगजेचे प्रीतीने. ज्या ठिकाणी मी दृष्टी करीन वापुडी तरी पाडीन ब्रह्मांडाची उतरंडी म्हणलेला आहे. कारण का एवढा व्यक्ती मोठा कुठे चिपण्यातून चोरला मिळते का म्हणलं एक नजर जण वाईट असं जण फिरलं तर आपल्याला ते पूर आहे पृथ्वी माती मोर होऊन जाते आहे. एवढा महान आहे ते आपल्या ते देव हे जगत म्हणजे हे जगाचा मालक
भक्ताची होती की करता भक्ताला जर काटा म्हणलं तर पांडुरंगाच्या पायातून मध्ये रक्त निघतो. पांडुरंगाला तकलीफ होती. एवढा आहे मान त्या संताच्या आहे हृदयामध्ये बसलेला आहे. एवढा आहे मोठा आहे जगामध्ये जे समीना जगामध्ये आहे त्या पांडुरंगाची कीर्ती कुठं त्याला वाव नाही करता. 8 द्वार हो असे किती जाती काल समुद्राची शाही प्रथमीचं आहे ते कागद हो अशी लेखणी केला आणि पुरा आहे चरित्र जरा लिवाय असतं पांडुरंगाचं तरी पूर्वी नाही म्हणलेलं आहे. शाही पूर्वी नाही आणि या प्रथमीचं पाणी पुरलं नाही. असं आहे त्याचं चरित्र एवढं मोठं घन आहे की त्याचं आहे ते कौतुक करणं शक्यच नाही. पण एवढं सगळं असताना सुद्धा एका भक्ताच्या गरिबाच्या हृदयामध्ये बसला असा आहे ते मोठा आहे ते पांडुरंग भक्तावर आहे ते दया करणार आहे असं तर स्वामी त्या ठिकाणी बोलायचे केले होते. काळीत निघासते ज्या ठिकाणी रामा त्या ठिकाणी त्याच्या मागून आले म्हणलं बाबा विठ्ठल कुठं आहे विठ्ठल माझ्या देव पुढे असं म्हणल्या उशीर सावधान म्हणलं घाट मला काय माहित कुठं आहे मला काय माहित असं म्हणल्या उशीर. कारण का संताची गुण संतालाच कळते म्हणलेलं आहे. कारण का वाईटाची गुण वाईटाला चांगल्याची गुण चांगल्याला एका चांगल्या माणसासोबत चांगलाच माणूस बसतो वाईटापाशी वाईट माणूस बसतो म्हणलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हणलं नामदेवा सौदा अरे पांडुरंगा या ठिकाणी मळ्यामध्ये आले कुठे मला सांग बरं असं म्हणल्या उशीर तर मळ्यात आले बाबा असं म्हणल्या उशीर त्याचं पितांबर थोडं त्याच्या आहे ते हृदयातून त्या पांडुरंगा नामदेवाला दिसलं आणि दिसल्या उशीर ते पितांबर वडाला त्या ठिकाणी नामदेवाला चालू केलं. मुद्रा तुरे निघे घरी तरी तो सावताच्या पोटीचा बळ ऐसे तुकयाने ते वेळ चरित प्रेम गायले. ज्या ठिकाणी आहे ते सावत्या महाराजाच्या आहे ते हृदयातून घननीलमय पांडुरंग परमात्मा ज्या ठिकाणी आहे ते बाहेर आले तर तेव्हा काय म्हणले तुकाराम असं तरी तर त्याचं गावलेलं आहे की आहे ते सावत्याचं आहे ते लेकरू असं म्हणलेलं आहे. अशा प्रकारचं आहे ते चरित्र आहे ते महान मोठं आहे ते ठिकाणी तुकाराम महाराज गावले. पुढच्या निघल काय त्या चरित्रामध्ये आपण ऐकायला भेटणार काय म्हणजे तुला आहे पुढे ऐकणार म्हणून तुकाराम महाराज त्या नामदेवाचं त्या सौद्याचं आहे त्या विस्तवन त्याच्या आहे कौतुक करायला चालू केले की बाबा एक माय जसं आपल्या लेकराला आहे आपल्या हृदयामध्ये साठवली आहे तशा प्रकारे पांडुरंग परमात्म्याला सौता आहे ते आपल्या हृदयामध्ये साठवला असं कौतुक तुकाराम महाराज त्या ठिकाणी करायला चालू केले होते. शाश्वत जो हरे बदने होईल रत तरी कळे काळांकित होय त्यांचा. या ठिकाणी म्हणलेला श्री हरी भजनीचे होईल कारण काय आपण नाही म्हणलं सावध झालो हरीचे आलो जागरणा. कारण काय माणूस काही उंचवर येत नाही म्हणलेला आहे. कारण का त्याला ज्या वेळेला आपण ते कळालं की आपण ते कारण का होती जे पाप आड पळून गेली झोप कारण का मंदिरापुढे वचव बोलावी मंदिर म्हणलेलं आहे. कारण का जे आपलं पाप आहे ते आपण आडवी काठी पडतो म्हणलेलं आहे. कारण तुम्ही काय नको तुझं पाप संपलं अजून मंदिराच्या लायकीचा नाहीच असं त्या ठिकाणी आहे ते त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे. म्हणून आपण पापी संपावं लागते तेव्हाच आपण ते मंदिरात आठवतोय आणि मंदिरावर आपण माहिती येऊ शकतो. तसं आहे ते आपलं पाप जण कुठं घडलं की कारण का येणारा माणूस मंदिरावर येणार म्हणलेला आहे. अशा प्रकारे म्हणून त्या ठिकाणी आहे ते सांगायचं चालू केले बाबा. म्हणून त्या पांडुरंगाला अशा त्या नामदेव त्या तुकाराम महाराजांना ते चरित्र काय चालू केले बाबा आम्ही ते सावध झालो आणि हरीच्या जागरणाला आम्ही आहे आलेलो आहोत असं त्या ठिकाणी बोलायला चालू केलेली होती. बरेच होता कितने जो तो उदय पावला वासरमाने जय जय करे टाळा पिटूने विठ्ठल स्मरणे गरजते. अशा प्रकारे त्या ठिकाणी आहे ते करत असताना कारण का बघा आता आपण आता आमचं बोलतो लोकांचं आम्ही जरा घंटावर भजन करतो 12 वाजे आमचं भजन झालं की बाबा आमचं रुपये झाली पुरा आहे ते भजन बरं माझ्या सहित हो सगळे आपण तिथे घडले टाक 12 ह्याच्याशिवाय आपल्या मनातच नाही. कारण का ते अजून मग त्याला महत्व नाही म्हणून इथे श्रीधर स्वामी काय सांगायचे लोकले की तुकाराम महाराजांची आरती होत असताना सूर्य निघाला म्हणलेला आहे. अरुणोदय येऊ लागलेला होता तेव्हा मात्र ते भजन कीर्तन चालत होतं त्या काळामध्ये. मग अशा प्रकारचं आहे ते करत असताना आता आरतीची वेळ झालेली आहे मग सूर्योदय होऊ लागलेला आहे असं त्या ठिकाणी श्रीधर स्वामी बोलायला चालू केले होते. मग मंगलाची ओळ
तरी सादर श्रोते परिसिजे या ठिकाणी सांगलं अशा प्रकारे आहे तुकाराम महाराजांना या चरित्र आहे ते या तोराचं या ठिकाणी आहे ते तुकाराम महाराजांना कीर्तनामध्ये सगळं आहे त्या गावाला उपदेश केले सगळं झाल्यावर आहे ते म्हणूनच आहे ते आरती केले आणि अनेक चरित्र आहे आपल्याकडे ऐकणार आहोत